नमस्कार मित्रांनो, आज हनुमान जन्मोत्सव। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्री हनुमान यांची जन्मकथा। एक अंजना नावाची अप्सरा होती। ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची। तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात। तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या। तेव्हा ब्रह्माजीने विचारल्यावर अंजनाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले। तिला ते फार मजेशीर वाटले, म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले। त्यामुळे त्याची तपस्या भंग झाली। त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडल तर त्या क्षणी ती वानर बनेल। तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या श्रापापासून मुक्ती करावी। तेव्हा ते ऋषी तिला सांगतात की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही। तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल। हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा। तेथे तुला तुझे पती भेटतील। तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवची उपासना कर। पुत्रजन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल। अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते। एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो। ती त्याच्या प्रेमामध्ये पडते। त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरमध्ये रूपांतर होते। हे बघून अंजना रडू लागते। तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो। तेव्हा अंजना तिच्या श्रापबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते। तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो। तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तो वानराचा राजा केसरी आहे। त्याला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे। त्याने तिला तिच्यासोबत लग्न करायला सांगितले। अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात आणि ते तिथे एकत्र राहू लागतात। भगवान ब्रह्माने सांगितलेल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा केली। तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिच्या पुत्र म्हणून जन्म घेते आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल। एके दिवशी अंजना भगवान शिवची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी यत्न करत असतो। तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो। राजा दशरथ त्यांची मोठी पत्नी कौशल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते। ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते। हे वादळ वायुदेव घडवून आणतात। वादळातून ते पायस ओंजळ करून शिव मंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते। भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन करते। काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो। हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतात। पुत्र जन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते। हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे, म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते। मारुतीला हनुमान का म्हटले जाते? मित्रांनो, एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो। त्यांना तो एका फळासारखा वाटतो, म्हणून ते सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागते। सूर्यदेव मारुतींना येताना बघतो, म्हणून ते आपले प्रखर किरणे वाढवितात, पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातात। हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातात आणि त्याला सगळी हकीकत कथन करतात। तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्यांना समजवायचा प्रयत्न करतात की हे फळ नाही, ते सूर्यप्रकाश देणारे सूर्य आहे। तू जेथून आला आहे तेथे परत जा। पण बालक मारुती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातात। हे बघून इंद्र क्रोधित होतात आणि ते मारुतीच्या दिशेने वज्र फेकतात। त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि ते पृथ्वीवर पडतात।
पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवला मारुती मूर्छित पडलेले दिसतात. हे बघून ते क्रोधित होतात आणि विचारतात, हे कोणी केलं? पण कोणाकडून उत्तर मिळत नाही. म्हणून ते मारुतीला घेऊन पाताळात जातात. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते. त्यामुळे पृथ्वीवर पशु, प्राणी, मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात. तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्यांना मारू शकत नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्यांच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल. हनुमंतांचा रंग शेंदुरिका आहे. एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान माता सीतांना त्यांना कारण विचारतात. तेव्हा माता सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचे परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग शेंदरी आहे. हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात? हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो. तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात. त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. जय बजरंगबली, जय हनुमान. तर मित्रांनो, हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या. कदाचित काही लोकांनाच हे माहीत असेल. सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसासह पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल. गोष्ट इसवी सन 1600ची आहे. हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता. एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्री होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे? तेव्हा बिरबलाने अकबरांना सांगितले की त्यांनी रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे. त्यांनी एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे. अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा. हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे. माझ्या सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध? त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्यांना फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल झाले आणि त्यांनी तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला, पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुलसीदासांना साखळ दंडांनी बांधून आणण्याची त्यांनी आज्ञा केली. तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा अकबर म्हणाले की तुम्ही करिश्माई व्यक्ती आहात, थोडा करिश्मा दाखवा आणि सुटका करा. तुलसीदासजी म्हणाले, मी फक्त भगवान श्री रामाचा भक्त आहे, जादूगर नाही जो तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल. हे ऐकून अकबर संतापले आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता. मग अकबर बिरबलाला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे? तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते, पण तुम्ही सहमत झाले नाही आणि हा करिश्मा झाला. अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या. तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे,
मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते. हे ते 40 चतुर्भुज चालीसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले. तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातून संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालीसा म्हणेल, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल. अकबराला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले. आज सर्वजण हनुमान चालीसाचे पठण करत आहेत आणि या सर्वावर हनुमानांची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत. म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. कृपया ही सुसंस्कृत आणि प्रेरणादायी पोस्ट तुम्ही सगळ्यांना शेअर करा. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय हनुमान. तर मित्रांनो, हनुमानांचे चमत्कारिक 12 नावे संकटापासून वाचवतात. हनुमानांच्या 12 नावाचे स्मरण केल्याने आयुष्य वाढतं आणि सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते. या 12 नावांच्या निरंतर जप केल्याने हनुमान 10 दिशा आणि आकाश पाताळात देखील रक्षा करतात. 1. ओम हनुमंताय नमः. 2. ओम अंजनी सुताय नमः. 3. ओम वायुपुत्राय नमः. 4. ओम महाबलाय नमः. 5. ओम रामेष्ठाय नमः. 6. ओम फाल्गुन सखाय नमः. 7. ओम पिंगाशाय नमः. 8. ओम अमित विक्रमाय नमः. 9. ओम उदधिक्रमणाय नमः. 10. ओम सीताशोक विनाशनाय नमः. ओम लक्ष्मण प्राणदाताय नमः. ओम दशग्रीव दर्पहाय नमः. पहाटे उठल्याबरोबर या 12 नावांचा जप 11 वेळा केल्याने व्यक्ती दीर्घायू होतो. नित्य याचे स्मरण केल्याने इष्टाची प्राप्ती होते. दुपारी नाव घेणारी व्यक्ती धनवान होते. संध्याकाळी नाव घेणारी व्यक्ती कौटुंबिक सुखांनी तृप्त राहते. रात्री झोपताना नाव घेतल्याने व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त होतो.